तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी असणार आहे. तर राज्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च 2026 पर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे जे देखील नुकसान आहे, त्या नुकसानीपोटीची नुकसान भरपाई या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणार आहे. आणि ही नुकसान भरपाई वितरित करण्याबाबत जी-आर आलेला आहे, की ज्या जी-आरमध्ये या 10 जिल्ह्यांची यादी देखील आहे. तर या जी-आरमधून आपण या संदर्भातली सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत. आणि ही मदत ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत झालेल्या नुकसान भरपाईपोटी देण्यात येणार आहे. आणि हा जी-आर दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे, निर्गमित केलेला आहे. त्यानंतर प्रस्तावना, की ज्या प्रस्तावनेमध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असतं, त्या नुकसानीपोटी ही नुकसान भरपाई वितरित करण्यात येते. त्यानंतर शासन निर्णय. या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता, माहे ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 53,73,07,000 एवढा निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामधील दिलेल्या माहितीनुसार येथे तुम्ही पाहू शकता, तर आत्ताच राज्यामध्ये ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या कार्यकाळात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं. व त्याचनंतर जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये देखील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे त्यांच्या देखील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान हे झालेलं आहे. आणि त्यात नुकसानीपोटी आता याच जी-आरमध्ये त्या 10 जिल्ह्यांची यादी आहे, की त्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा 53,73,00,000 हा तुम्ही इथे पाहू शकता, 53,73,00,007,000 एवढा जो निधी आहे तो त्यांना नुकसान भरपाई मदत म्हणून वितरित करण्यास या शासन निर्णयामधून मान्यता ही आता मिळालेली आहे. आणि मिळालेल्या मान्यतेनुसार पात्र असलेले शेतकरी, की ज्यांच्या जी काही नुकसान झालेली आहे, शेती पिकांची जी नुकसान झालेली आहे, त्या नुकसानीचे जे काही पंचनामे पूर्ण झालेले आहेत, त्या झालेल्या पंचनाम्यानुसार त्यांना आता या निधीमधून वेगवेगळी जी रक्कम आहे ती निश्चित केलेल्या दरानुसार जमा होणार आहे. तर आता आपण पाहूया, की हा जो निधी आहे तो कोणत्या 10 जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला किती निधी हा मिळणार आहे याविषयीची देखील माहिती. तर तुम्ही पाहू शकता, याच शासन निर्णयामध्ये ही यादी आहे, की ज्यामध्ये दिनांक 16/4/2026 सोबतचे विवरण पत्र. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, येथे विभाग देण्यात आलेले आहेत, त्यानंतर जिल्हे आहेत, जी काही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्याचा कालावधी आहे, प्रस्तावाचा दिनांक, त्यानंतर बाधित शेतकरी संख्या आहे, बाधित क्षेत्र आहे व देण्यात येत असलेला निधी हा देखील इथे देण्यात आलेला आहे. तर आता आपण या यादीतून जे काही या नुकसान भरपाई अंतर्गत असलेले 10 जिल्हे आहेत त्यांची नावे पाहणार आहोत व त्याचबरोबर त्यांचा कालावधी व त्याचबरोबर त्यामधील असलेली शेतकरी संख्या व त्याचबरोबर वितरित करण्यात असलेला निधी याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया. त्यामध्ये तुम्ही आता येथे सुरुवातीला पाहू शकता, जिल्हा आहे गोंदिया, कालावधी आहे फेब्रुवारी 2026, प्रस्तावाचा दिनांक, त्यानंतर बाधित शेतकरी संख्या ही 15 आहे, बाधित क्षेत्र हे हेक्टरी इथे आहे व त्याचबरोबर वितरित करण्यात असलेला निधी हा लक्ष स्वरूपात आहे. त्यामध्ये 0.67 लक्ष जे काही निधी आहे तो वितरित करण्यात येणार आहे गोंदिया यामधील 15 शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर वर्धा, वर्धा हा जिल्हा आहे, त्यामध्ये देखील कालावधी फेब्रुवारी 2026 आहे. यामध्ये झालेला अवकाळी पाऊस त्या नुकसानीपोटी या वर्धा जिल्ह्यातील 1,489 शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि तो निधी आहे 112,48,00,000. हा निधी या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जी काही नुकसान आहे त्या नुकसानीपोटी देण्यात येणार आहे. त्यानंतर सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील मार्च 2026 हा कालावधी आणि त्यामध्ये शेतकरी संख्या ही 4,071, बाधित क्षेत्र व
या जिल्ह्यासाठी उपलब्ध निधी या नुकसान भरपाई जी आरमध्ये 540 लक्ष रुपये. त्यानंतर सातारा जिल्हा कालावधी मार्च 2026, बाधित शेतकरी संख्या 493, बाधित क्षेत्र व वितरित करण्यात असलेला निधी 37.26 लक्ष. त्यानंतर बुलढाणा जिल्हा यामध्ये नुकसान कालावधी जानेवारी 2026, बाधित शेतकरी संख्या 7357 व वितरित करण्यात असलेला निधी 694 लाख रुपये. त्यानंतर यवतमाळ जिल्हा अवकाळी पाऊस कालावधी फेब्रुवारी 2026, बाधित शेतकरी संख्या 6712 व वितरित करण्यात असलेला निधी 474 लक्ष रुपये. त्यानंतर यवतमाळ जिल्हा कालावधी ऑक्टोबर 2025, बाधित शेतकरी संख्या 520, वितरित करण्यात असलेला निधी 48 लाख रुपये. त्यानंतर पुढील जिल्हे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बुलढाणा कालावधी नोव्हेंबर, शेतकरी संख्या 37140, वितरित करण्यात असलेला निधी 3020 लक्ष. त्यानंतर नांदेड जिल्हा कालावधी फेब्रुवारी 2026, शेतकरी संख्या 80, बाधित क्षेत्र, वितरित करण्यात असलेला निधी. त्यानंतर लातूर जिल्हा त्यामध्ये फेब्रुवारी 2026, कालावधी तुम्ही येथे पाहू शकता. त्याचबरोबर शेतकरी संख्या आहे 5116, वितरित करण्यात असलेला निधी 132 लाख रुपये 132 लाख पॉईंट. त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे आहे बीड जिल्हा. या बीड जिल्ह्यामध्ये कालावधी आहे फेब्रुवारी 2026, बाधित शेतकरी संख्या आहे 3319 आणि या जिल्ह्यासाठी निधी आहे 304 लक्ष पॉईंट 48. अशा काही प्रकारची ही यादी होती. या यादीमध्ये एकूण या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे हे पुन्हा देखील तुम्ही पाहू शकता. आणि या सर्व जिल्ह्यांसाठी या नुकसान भरपाई मदत जी आरमधून जे काही 53 कोटी रुपये आहेत त्यामधून या विविध जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. आणि या जिल्ह्यातील पाहिलेल्या बाधित शेतकरी संख्येमधून या शेतकऱ्यांना हा निधी जमा करण्यात येणार आहे. तर ही होती या शासन निर्णयामधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.